मुंबईतल्या पार्लेमध्ये लोकमान्य सेवा संघातर्फे मॅजेस्टिक गप्पा अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकरांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री दिलखुलास उत्तर देत आहेत। आपण थेट जाऊया या कार्यक्रमात। काय निघतंय हे मनोरंजन कशा करता होतंय महत्त्वाच्या प्रश्नांवर? नाही, कोण काय काढताय हे तर मी काही सगळं रोज वाचत नाही किंवा मी रोज टीव्ही पाहत नाही, त्याच्यामुळे अशा गोष्टी बऱ्याच चालू असतात म्हणजे। आणि या गोष्टी जर झाल्या नाही तर तुम्हाला 24 तास बातमीपत्र चालवायचं, त्या बातम्या मिळतील कशा? तुमची पण थोडीशी सोय तर आम्हाला बघावी लागेल की नाही, त्यामुळे ती सोय बघण्याकरता आम्ही काही गोष्टी करत असतो। माध्यमांबद्दल आपण एवढे जागरूक आहात किंवा एवढी कणव आपल्या मनात आहे हे पाहिल्यानंतर माध्यम कर्मींना केवढा आनंद झाला असेल तुम्हाला सांगतो की आतापर्यंत असं मुख्यमंत्री झालाच नाही की जो माध्यमांना काहीतरी रोज खाद्य मिळावं याच्याकरता अनेक गोष्टी होत असतात। ते एका बाजूला झालं, आमचं काम आता आहेच, परंतु कार्यकर्त्यांचं जे काम आहे ना ते इतकं प्रचंड वाढलेलं आहे तुम्हाला सांगतो की दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, सैनिकांना आणि कार्यकर्त्यांना दोघांनाही आता स्वतःच्या मनगटात खूप ताकद आहे असं वाटायला लागलंय आणि स्वबळाची भाषा दोघं जण करायला लागलेत। त्याबद्दल एकदा काय ते रोख ठोक सांगून टाका, मुंबईत काय, ठाण्यात काय? शेवटी रोखठोक आणलंच। असं आहे की एक गोष्ट आपण अतिशय स्पष्टपणे लक्षात घेऊया की भाजप आणि शिवसेना हे दोन वेगळे पक्ष आहेत आणि या दोन पक्षांची कार्यपद्धती, विचार पद्धती यांच्यात काही ना काही भिन्नता आहे। ही जर भिन्नता नसती तर दोन पक्ष कशाला तयार झाले असते, एकच पक्ष राहिला असता। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो आहोत आणि तो विचारच खरं म्हणजे आम्हाला एकत्रित बांधून ठेवतो आणि त्यातनं मग त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमचे काही त्याच्याबद्दल आमचे काही आक्षेप आहेत, आमच्याबद्दल त्यांचे काही आक्षेप असतील, ते आक्षेप बाजूला ठेवून एका ज्याला आपण एक बृहद अशा प्रकारचं लार्जर ज्याला असं आपण म्हणू शकतो अशा गोलवर आम्ही सगळे एकत्रित येत असतो किंवा ती परिस्थिती आम्हाला एकत्रित आणत असते। खरं तर असं आहे की कुठल्याही पक्षाला हेच वाटेल की आपल्या एकट्याचंच सरकार असलं पाहिजे, असं कोणालाच वाटत नाही की आघाडीचं असलं पाहिजे, युतीचं असलं पाहिजे। पण जनता जी कौल देते त्या कौल मिळाल्यानंतर त्या अपरिहार्यतेने आपल्याला एकत्रित यावं लागतं। पण ते येत असताना काही आमच्यातले कॉमन धागे आहेत जे धागे आम्हाला एकत्रित आणतात आणि काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला नाही पटत, तर आम्ही रोखठोक सांगतो की हे बरोबर नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आता या युतीच्या संदर्भात आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे की युती ही अजेंड्यावर करू, कारण भाजप आणि शिवसेना जेव्हा एकत्रित आले त्यावेळी आम्ही अजेंड्यावर एकत्रित आलो होतो। हिंदुत्व हा त्याचा धागा होता, त्या धाग्यावर आम्ही एकत्रित आलो होतो। आता आज ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आहोत किंवा देशामध्ये सगळा काही विकासाचा अजेंडा चाललेला आहे, यावेळी आमचं असं मत आहे की ट्रान्सपरन्सी हा अजेंडा असला पाहिजे आणि या अजेंड्यावर आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे। म्हणून मी काल देखील सांगितलं 2 जागा कमी 2 जागा जास्ती हा महत्वाचा विषय नाही आहे, एकत्रित यायचं असेल तर ट्रान्सपरन्सीवर आपण एकत्रित येऊ। बरोबर आहे, तुम्ही आता 2 शब्द वापरले बरं का, तुम्ही ते वापरलेत म्हणून मी पुढचा प्रश्न विचारतोय। तुम्ही हिंदुत्व असा शब्द वापरलात, आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलोय असं ऐकणाऱ्या पत्रकारांच्या आता 3 पिढ्या झाल्या बरं का, परंतु राम मंदिर असं जेव्हा नाव द्यायचं ठरतं तेव्हा मात्र सैनिक आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसतात। मग राम मंदिर हा हिंदुत्वामध्ये येत नाही का? ते स्टेशनला जेव्हा नाव द्यायचं असतं तेव्हा मग का गिव्ह अँड टेक होते? नाही, मला असं वाटतं की गिव्ह अँड टेक नाही, राम मंदिर हे नाव शासनानं दिलं, शासनानं त्याचा कॅबिनेटचा प्रस्ताव मंजूर केला आणि त्यानुसार त्या ठिकाणी कार्यक्रम झाला। त्या ठिकाणी भाजपचे लोक होते, शिवसेनेचे लोक होते। आता हौशे नवशे गवशे कधी कधी श्रेयाची लढाई लढतात, ती नेत्यांनी नसते लढायची, त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, नारेबाजी थोडीशी होत असते, पण दोन्हीकडची नारेबाजी राम मंदिराच्या बाजूनी होती हे महत्वाचं आहे। मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे की आता तुम्ही पारदर्शकता आणि अजेंडा असे दोन म्हणजे एक प्रकारे मोबाईलच्या कॉलर आयडी आणि सिग्नेचर ट्यूनच झालेले आहेत हे शब्द। म्हणजे कालपासून इतके ऐकतोय की कोणा कार्यकर्त्याला फोन केला तर तिथून पारदर्शकता पारदर्शकता असं एक होतं किंवा कोणाचा फोन आला तर अजेंडा अजेंडा असा शब्द येतो। म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकता नव्हती का? तसं असेल तर नगरविकास खातं साहेब आपल्याकडेच आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली आतापर्यंत? असं आहे की
या पारदर्शकतेचा अभाव होता म्हणूनच जे महापालिकेचे आयुक्त आहेत, शेवटी नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकीकडे महानगरपालिकेची स्वायत्तता बघितली पाहिजे, पण त्याच वेळी तिथे काही चुकत असेल तर ती चूकही दूर झाली पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा रस्त्यांच्या संदर्भातली चौकशी केली. पहिल्या टप्प्यातल्या रस्त्यातला घोटाळा निघाला. दुसऱ्या टप्प्यातल्या घोटाळ्याचा रस्त्यातल्या जो काही अहवाल आहे तो आता कारवाईला गेलेला आहे. कचऱ्याच्या डम्पिंगमध्ये तेच झालं, नोकर भरतीमध्ये तेच झालं. मुळामध्ये आमचा आक्षेप हाच आहे. मी काही याच्यामध्ये असं म्हणत नाही आहे की बाबा सगळा काही भ्रष्ट कारभार चाललेला आहे, सगळा काही भ्रष्टाचार आहे, पण या सगळ्या गोष्टी होत आहेत हे आपल्याला दिसत आहे. आणि मग जर या होत असतील तर कुठेतरी कार्यप्रणालीमध्ये चुका होत आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत, लार्जर याच्याकरता केल्या पाहिजेत. आणि म्हणून जी पारदर्शकतेचा साधारणपणे मी सातत्याने बोलतोय, माझी अपेक्षा हीच आहे. मी असं काही कोणाला पॉइंट आउट करायला या ठिकाणी बसलो नाही आहे की नाही नाही तुम्ही भ्रष्ट आहे, तुम्ही भ्रष्ट आहे, असं नाही आहे. पण शेवटी जनतेचा पैसा आहे, तो पारदर्शीपणे वापरला गेला पाहिजे. ज्यावेळी रस्त्याच्या कंत्राटामध्ये रस्त्याच्या संदर्भातली जी काही चौकशी झाली आणि त्या रस्त्यांचे नमुने घेतले गेले, तर जे PQC ज्याला आपण पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट किंवा खालची जी लेअर म्हणतो, ही 80 ते 100% गायब आहे. अशा प्रकारची ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी हे बघायला मिळतं, रिपोर्ट पाहायला मिळतो, तर शेवटी हा पैसा चालला कोणाचा आहे? हा जनतेचाच पैसा आहे. आणि हा जर योग्य प्रकारे आपल्याला दरवर्षी रोड बनवावे लागतात. हे रोड जर आपण चांगल्या प्रकारे बनवले, हे का दरवर्षी बनवावे लागतात? तर हे अशा प्रकारचा याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. आता त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता तिथले शेड्यूल रेट्स जे आहेत ते शेड्यूल रेट्स चेंज केले पाहिजेत, त्याच्यातमध्ये काही ना काही चेंजेस झाल्या पाहिजेत. कारण मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 27, 30% बिलो जाऊन लोक कामं करतायत. कशी करतायत? म्हणजे मग ती कामं होतील का? तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पारदर्शकतेचा एक भाग आहे. पारदर्शकता म्हणजे केवळ आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही आहे. आणि मला असं वाटतं की याच्यातनं काही कोणी फार म्हणजे बाबा एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो असं नाही आहे. तर आपल्याला भविष्यामध्ये तर यातनं बोध घेता येईल. जर आपल्याला एक घोटाळा त्या ठिकाणी सापडला की त्याच्यामध्ये बाबा कॉन्ट्रॅक्टर्सनी 80% PQC खाऊन टाकला आहे, हे जर लक्षात आलं तर भविष्यात ते होणार नाही. हे तर आपल्याला त्याची काळजी तर घ्यावी लागेल. त्यालाच पारदर्शकता म्हटलं जातं. मुद्दा असा आहे माहिती आहे का की या सगळ्याचं मूळ कुठे आहे माहिती आहे देवेंद्रजी? 38,000 कोटीची ही महानगरपालिका, प्रत्येक राजकीय पक्ष याच्याकडे इलेक्शन फंड आणि त्यापेक्षा कार्यकर्ते पोसायसाठी लागणारा निधी गोळा करायचं साधन म्हणून जर बघायला लागला तर आम्हाला सोयी सुविधा कशा मिळणार आहेत? तुम्ही सुद्धा या महानगरपालिकेच्या एकूण गंगाजळीकडे अशाच नजरेनं बघताय का? पहिली गोष्ट तर अशी आहे की पक्ष सगळे चालतात, पक्ष पैसा जमा करतात, त्याच्या पद्धती आहेत. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला जर पारदर्शिता आणायची असेल, ट्रान्सपरन्सी आणायची असेल, तर महानगरपालिका हे जर पैसा जमा करायचं साधन तुम्ही हातामध्ये घेतलं तर तुम्ही कधीच ते ट्रान्सपरन्सी आणू शकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.